नांदेड विधान परिषद निवडणुकीत राजकीय रंगत वाढली आहे। 5 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। महायुती, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असून या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे। नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह एकूण 5 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचं चित्र बदललंय। महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कृष्णा पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले निवडणुकीच्या रिंगणात आहेत। याशिवाय माधवराव पवार जवळगावकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर या प्रमुख उमेदवारांनीही माघार घेतली आहे। त्यामुळे अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाचा मार्ग तुलनेने सुकर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आता या तिरंगी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रवींद्र औंडेकर, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड।